गाईज, गुड इव्हनिंग फ्रॉम दुबई. आता सिच्युएशन अशी आहे दुबईमध्ये करंट की सगळीकडे मिसाईल्स थ्रेट आहेत, नो डाऊट. तरी पण जे सामान्य जीवन आहे ते पटरीवर आहे. म्हणजे मेट्रो चालू आहेत, बस चालू आहेत, लोक जॉबवर जातात. रमादान असल्यामुळे सगळे हाफ डेनी घरी येतात. थोडीफार पॅनिक सिच्युएशन क्रिएट झाली आहे, नाही म्हटलं तरी लोकांच्या डोक्यात आहे. कारण एअरपोर्टवर मिसाईल्स जेव्हा दागले तेव्हा इंटरसेप्ट करताना नुकसान झालं, फ्लाईट्स डिले होत आहेत. अगदी एअरपोर्टवर पोचल्यावर कळतं की फ्लाईट कॅन्सल आहेत. आणि एअरपोर्टवर असताना लोकांना जेव्हा थ्रेट मिसाईल्स येतात तेव्हा जास्त पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते. त्याच्यानंतर मरीनावर जेव्हा आत्ता इंटरसेप्ट करताना एका बिल्डिंगमध्ये जेव्हा ते डेब्रीज पडले आणि एका पाकिस्तान नॅशनलच्या माणसाच्या गाडीवर जेव्हा ते मिसाईल्सचे भाग पडले तेव्हा त्याचा डेथ झाला. त्यामुळे लोकांमध्ये ना पॅनिक सिच्युएशन चालू झाली आहे. लोक फ्लाईट्स चेक करत आहेत. आता सिच्युएशन अशी आहे की फ्लाईट्स फार महाग आहेत, डबल द रेट झाले आहेत. प्रायव्हेट जेटची कॉस्ट वाढली आहे आणि ओव्हरऑल UAEमध्ये थोडं मार्केट स्लो डाऊन झालं आहे. रिअल इस्टेट पडलं आहे. ट्रॅव्हल इंडस्ट्री तर 12च्या भावातच गेली आहे. शिपिंग इंडस्ट्री बंद आहे, कार्गोज बंद आहेत. फक्त जे चालू आहे ते इम्पोर्ट म्हणजे दुबई फूड सप्लाय कंटिन्यू चालू ठेवतो आहे. कारण जर UAEमध्ये फूड सप्लाय बंद झाला तर सगळीकडे पॅनिक सिच्युएशन जास्त होईल. कारण दुबई काहीच प्रोड्यूस करत नाही, सगळं इम्पोर्ट सिस्टीमवर डिपेंड आहे. सो ह्या गोष्टींमुळे लोक सोडून जायचा विचार पण करत आहेत. म्हणजे कायमचं तरी नाही, पण हे माहोल शांत होईपर्यंत तरी लोकांना असं वाटतं की आपण या सिच्युएशनमध्ये आपापल्या घरी जावं आणि शांत बसावं. मग जेव्हा सगळं नॉर्मल होईल तेव्हा परत यावं. कुठे ना कुठे मलाही असं वाटतं, कारण ट्रॅव्हल इंडस्ट्री कम्प्लिटली ठप्प झाली आहे. काही बिझनेस नाही आहे. म्हणजे मी ईद हॉलिडेला जेवढे बिझनेस केला होता, आता ईद हॉलिडे येतील, 19 तारखेपासून ईद आहे, पण सगळी एक्साइटमेंट गेली आहे. कारण म्हणजे बुकिंग सगळ्यांना परत द्यावे लागले, म्हणजे रिफंड करावं लागलं, क्रेडिट नोट द्यावे लागले, बऱ्याच गोष्टी आहेत. सो लेट्स सी काय होतं आहे. मी पण आता कंटिन्युअसली फ्लाईट चेक करते आहे. फ्लाईट बुक करूनसुद्धा त्या रिशेड्यूल होत आहेत, कॅन्सल होत आहेत आणि ईमेल येतात की कॅन्सल आहे शेड्यूल. कारण ऑफकोर्स मिसाईल थ्रेट आल्यावर कोणी थांबायला त्यांना पहिली सेफ्टी आहे 200 नॅशनॅलिटीची. UAEमध्ये 200 लोक वेगवेगळ्या कंट्रीतून येऊन राहिले, त्यामुळे ह्या कंट्रीला जास्त थ्रेट आहे. काही झालं तरी त्यांची इकॉनॉमी खराब होऊन जाईल. कारण UAE हे या कंट्रीने कायम स्वतःची प्रॉस्पेरिटी बघितली आहे.